आपल्या पक्षाचे पक्षप्रमुख आदरणीय एकनाथ शिंदे साहेब, आदरणीय उद्योगमंत्री उदय सामंत साहेब, आदरणीय शिवसेनेचे उपनेते आमचे मार्गदर्शक सदानंद चव्हाण साहेब, आजच्या या भव्य दिव्याच्या युवा सैनिक कबड्डी स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी आलेले माझे बांधकाम सभापती कपिल शेळके, पाणी पुरवठा सभापती निहार कोळे, उपशहर प्रमुख सुयोग चव्हाण, तसेच पुष्कर चव्हाण, उपस्थित सर्व माझ्यावर प्रेम असलेले सर्व माझ्या राधानगरीतील नांदेडतील सर्व माझे मार्गदर्शक, उपस्थित सर्व खेळाडू, माता बंधू भगिनी, सर्वप्रथम मला अनेक वेळा मला इथे येण्याची संधी होती, परंतु शहरातल्या आणि तालुक्यातल्या कामाचा आढावा घेतल्यामुळे मला येता आलं नाही. परंतु खऱ्या अर्थानं सांगायचं झालं तर मला नगराध्यक्ष होण्यासाठी जे अदृश्य हात होते ते माझ्या नांदिवशी गावचे सर्व सहकारी, सर्व मार्गदर्शक, सर्व वडीलधाऱ्या लोकांचे होते. त्यामुळे सर्वांचे मी सर्वप्रथम मी आभार मानतो. अनिकेत हा एक उमदा कार्यकर्ता आहे, कारण तो राहतो मार्कंडीमध्ये आणि सर्व लक्ष म्हणजे आपण मराठीमध्ये म्हण आहे, घार फिरे आकाशी, घार फिरे आकाशी आणि तिथं चित्त पिलापाशी, अशा पद्धतीचा अनिकेत आहे. कारण अनिकेत गावामध्ये पण तेवढं ताकदीने काम करतो. आदरणीय तालुका प्रमुख युवा सेनेचे आमच्या निहार कोळे साहेबांनी सांगितलं की अखंड जिल्ह्यामध्ये, अखंड तालुक्यामध्ये ही जी कबड्डी स्पर्धा आहे, ही कबड्डी स्पर्धा युवा सेनेच्या माध्यमातून पहिली होती. खरं तर मला अनिकेतचा आभार मानतो. मी कबड्डीच्या जिल्ह्याचा उपाध्यक्ष आहे, परंतु अनेक खेळाडूंना माझी विनंती आहे की आपण तालुक्याला रजिस्ट्रेशन करा. तुमच्या जी खेळाची पद्धत बघतो, तुमचा खेळ बघतोय, अनेकांचं भवितव्य कबड्डीच्या माध्यमातून होत आहे. तुम्हालाही माझी विनंती असेल, माझ्या तालुक्यातील संघामध्ये रजिस्ट्रेशन करावं आणि आपण पुन्हा एकदा तालुक्याचं आणि जिल्ह्याचं नेतृत्व कराल अशी मी आशा बाळगतो. तसेच मी माझ्या शिंदे काकींना आज वाढदिवसाच्या निमित्तानं मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. अनिकेत आणि युवा सेनेच्या टीमला मी शुभेच्छा देतो. त्यांनी आम्हाला तिथे बोलवलं आणि माझा हा नांदुशे गावपाला पहिला कार्यक्रम असेल, पण तो पुन्हा जेव्हा जेव्हा बोलवाल तेव्हा तेव्हा हा उमेश पण तुमच्या समोर सहकारला असेल. एवढंच तुम्हाला सांगतो. इथे मला बोलवलं, माझा मान सन्मान केला, त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. खूप चांगल्या पद्धतीचं भाष्य आपण अर्थात या ठिकाणी भाष्य ऐकले ते म्हणजेच नगराध्यक्ष साहेब उमेश शेठ सकपाळ यांचं देखील आपण ही भाष्य ऐकलेलं आहे आणि त्यांनी देखील सांगितलं, त्याचप्रमाणे निहार दादाने देखील सांगितलं की या वर्षातील पहिली पावसाळी क्रिकेट स्पर्धा ही देखील युवा सेना या टायटलच्या नावाने देखील झाली होती आणि कबड्डी स्पर्धा देखील या ठिकाणी. परंतु मनोहरजी बाबाजीराव शिंदे हे या ठिकाणी आहेत, यांचाही आपण सन्मान करणार आहोत. मनोहरराव यांचा देखील आम्ही सन्मान करणार आहोत. हा सन्मान करण्याकरिता विनंती आहे प्रमोदजी शिंदे, आपण आपल्या शुभास्त्या सन्मान करायचा आहे. परंतु थँक्यू व्हेरी मच. या ठिकाणी संपूर्ण शिवसेना युवा सेनेचे या ठिकाणी पथक याच मंचावरती दाखल झाले होते, ज्याच्यामध्ये सन्माननीय नगराध्यक्ष साहेब उमेश शेठ सकपाळ आहे, त्यानंतर कपिलजी शिर्के, सुयोगजी चव्हाण, नंतर शशिकांतजी शिंदे, संतोषजी शिंदे, राजेशजी शिंदे, त्यानंतर मनोहरराव शिंदे विनंती आपण मंचावरती या, आपला सन्मान केला जाणार आहे. आपला सर्व या ठिकाणी सहकाऱ्यांचं पुन्हा एकदा अत्यंत मनापासून स्वागत आहे. आपण वेळात वेळ काढून या ठिकाणी आला. असं म्हटलं तर की आयुष्यामध्ये पैसा महत्वाचा आहे, त्याप्रमाणे वेळ देखील महत्वाचा आहे आणि संपूर्ण मान्यवर वेळात वेळ काढून या ठिकाणी आलेले आहेत. थँक्यू व्हेरी मच. पुन्हा एकदा सर्वांचं खूप खूप धन्यवाद. त्यानंतर मनोहरराव देखील या ठिकाणी दाखल झालेले आहेत, ज्यांचा आम्ही सन्मान करणार आहोत आणि यांचा सन्मान करण्याकरिता या ठिकाणी प्रमोद सर आपण आपल्या शुभास्ते हा सन्मान या ठिकाणी करायचा आहे.
तदनंतर या ठिकाणी पाहिले तर एक आपल्या दसपटीमधील कळकवणे गावचे सुपुत्र सन्माननीय महेशराव शिंदे या ठिकाणी आहेत. एमडी सर या ठिकाणी आहेत. एमडी सरांचा देखील आम्ही सन्मान करणार आहोत आणि एमडी सरांचा सन्मान करण्याकरिता पुन्हा एकदा या ठिकाणी रामवर्धनी मंदिर देवस्थान ट्रस्टचे उपाध्यक्ष सन्माननीय प्रमोदजी तानाजीराव शिंदे आपण आपल्या शुभ हस्ते सन्माननीय एमडी शिंदे सर अर्थात महेश शिंदे यांचा सन्मान करायचा आहे. त्याचा देखील हा महत्वपूर्ण अशा पद्धतीचा सन्मान या ठिकाणी होतोय. या ठिकाणी पहिला महत्वाचा अशा पद्धतीचा लोन या ठिकाणी दिला गेलेला आहे. तो म्हणजे अर्थात यजमान संघ या आपल्याच गावचा तो म्हणजेच संघाकडून या ठिकाणी लोन दिलेला असेल आणि त्याच्यानंतर देखील या ठिकाणी पैसे काय पकड आहे अर्थात उजवा पदरक्षक नागेश आणि केलेली ही पकड आपण पाहिली. फार सर्वांग सुंदर अशा पद्धतीची ही पकड या ठिकाणी झाली. अर्थात लीडअप कोणाकडे आहे तर यजमान संघ खऱ्या अर्थाने आपल्याच गावचा कालभैरव नांदिवसे या संघाकडे लोन दिला तर देखील आघाडी या ठिकाणी जरूर पाहायला भेटते. प्रतिस्पर्धी संघ या ठिकाणी पाहिला तर या वर्षातील 2 फायनल महत्वपूर्ण अशा पद्धतीचा ज्यांनी जिंकलेले आहेत तोच जय हनुमान खिरडी शिवणवाडी हा संघ मैदानामध्ये आहे. परंतु आजच्या सत्रामध्ये या ठिकाणी पहा त्यांच्या संघातील आदित्य असेल त्यानंतर सौरभ असेल हे खेळाडू या ठिकाणी एका व्यावसायिक गटाची स्पर्धा खेळण्याकरिता स्टेट लेवलची टुर्नामेंट खेळण्याकरिता कोल्हापूर या ठिकाणी दाखल झाले आणि त्यांच्या अनुपस्थितीत खेळणारा हाच खिरडीचा संघ या ठिकाणी आहे. परंतु आज लोकल खेळाडूचा खेळ कसा आहे तर फार जबरदस्त पद्धतीचा आहे. ज्यांच्याकडे पहिले तर जास्तच लीडअप आहे कारण की चढाई आणि पकड अशा दुहेरी भूमिकेत त्यांनी या ठिकाणी चांगली कामगिरी केलेली आहे. म्हणून तर या संघाचा वारंवार असा उल्लेख केला जातो की चांगल्या पद्धतीचा कबड्डी खेळ करणारा आपल्याच नांदिवसे गावातील एक महत्वपूर्ण अशा पद्धतीचा संघ कालभैरव नांदिवसे हा संघ इन ऍक्शन मैदानामध्ये देखील आहे. प्रत्युत्तर या ठिकाणी दिलं जातं ते म्हणजे येलो आर्मी आणि या येलो आर्मी मधील हाच या ठिकाणी जडे हा खेळाडू आहे. जडे हा खेळाडू अर्थात अजयची देखील ही पकड फार महत्वपूर्ण अशा पद्धतीने झाली. पुन्हा शेखर नागिरने केलेली पकड आहे. तदनंतर या ठिकाणी इथे देखील पाहायचं की यावेळी मात्र पुन्हा शेखर वारंवार अशा पद्धतीमध्ये या ठिकाणी ही आकडेवारी देखील वाढताना देखील पाहते. तदनंतर इथे देखील पाहायचं आहे आता हा पकडीचा प्रयत्न आहे आणि अशा वेळी देखील जर पाहिला तर ही देखील आता देखील या ठिकाणी मात्र पाहिजे तदनंतर पुन्हा शेखर आपण याच सामन्याकडे देखील सर्वांच्या नजर आहेत. परंतु आज स्थानिक लोकल खेळाडूने कशा पद्धतीने खेळ केला आहे तर फार चांगल्या पद्धतीने या ठिकाणी खेळ केला आणि त्यानंतर त्याच्याकडे आघाडी देखील आहे. त्याचवेळी शिवमला देखील या ठिकाणी आपण पाहतो ज्याला देखील रत्नागिरी जिल्ह्याच्या किशोर गटामध्ये आपण पाहिलं होतं. तो हा खेळाडू ही चढाई या ठिकाणी करतोय परंतु इथे मात्र पहा कैलाची काय पकड आहे. जबरदस्त अशा पद्धतीची पकड बाबा या निकनेमने प्रसिद्ध असणारा आपल्याच गावचा खेळाडू बाबाने केलेली ही एक चांगली पकड दरम्यानची आपण पाहतोय. कैलास हा खेळाडू या ठिकाणी पकड करतोय आणि तदनंतर त्याचा संघ पहिला तर जास्तच्या लीडअप मध्ये देखील आहे आणि लीडअप मध्ये देखील असताना शेवटपर्यंत हा सामना टिकवणं फार गरजेचं आहे कारण अर्ध्या तासाचा कालावधी देखील आहे. तदनंतर यांची एवढे आपण देखील या ठिकाणी यायचं आहे. पुन्हा एकदा या ठिकाणी पाहिलं तर हा अर्थातच 7 खेळाडूंचा डिफेन्स मैदानामध्ये आहे. त्याच मात्र पाहिलं तर इथे प्राप्त झाला अर्थात मोठा स्वरूपाचा गुण आहे. खेळाडू मैदानामध्ये येणार नाहीये परंतु या ठिकाणी गुण प्राप्त होणार आहे.
आता देखील या ठिकाणी बाबूंचा पुराशा पद्धतीचा हाच आपल्याच नांदिवसे गावातील खेळाडू या ठिकाणी चढाई करत असताना त्याला ट्रॅप केली जाते. सुशांत जडेच्या माध्यमातून ही पकड या ठिकाणी झाली. सुशांतने मात्र ही फार चांगल्या पद्धतीची पकड केली आणि ती पकड केल्यानंतर जडे खेळाडू इलेक्शन मैदानामध्ये आलेला आहे. याला देखील अद्याप 1 ते 2 वेळा पकड करण्यामध्ये यशस्वी ठरला आहे. तो आजचा कालभैरव नांदिवसेचा संघ आणि त्यानंतर या ठिकाणी मात्र व्हायचा आहे. आता देखील पकड मात्र जबरदस्त आहे. आपल्या संघातील महत्वाचा उजवा गोलरक्षक दीपक मोरेने ही पकड या ठिकाणी केली आहे. बेस्ट अँगल या ठिकाणी आपण मैदानामध्ये जरूर पाहिला. एक सर्वोत्तम अशा पद्धतीची ही पकड दीपक मोरेच्या माध्यमातून देखील इथे जरूर या ठिकाणी आपण अनुभवली. त्यानंतर या ठिकाणी पहा हा खेळाडू एक वेळ काढू अशा पद्धतीचं धोरण करतोय, कारण की त्याला माहित आहे आम्ही नोंद घेतलेला आहे, आमच्याकडे आघाडी देखील आहे. अशा वेळी तो 30 सेकंदाच्या कालामध्ये त्याचा योग्य रीतीने या ठिकाणी वापर करतोय. 30 सेकंदाच्या कालावधीचा या ठिकाणी योग्य रीतीने वापर करण्याकरिता देखील तो सज्ज झालाय. त्यानंतर या ठिकाणी देखील पाहायचं आहे या देखील हा बोनस स्वरूपाचा गुण आहे. या देखील बोनस स्वरूपाचा अशा पद्धतीचा गुण इथे मात्र प्राप्त झालेला असेल. आता उर्वरतामध्ये या ठिकाणी पाहायचं आहे. उर्वरतामध्ये या ठिकाणी जर जरूर पाहिलं तर कालभैरव नांदिवसे यांच्याकडे देखील सर्वांच्या नजर आहेत. कारण पहिला हाफ आणि पहिल्या हाफमधील ही जी काही पहिली मिनिटं आहेत ना ती फार जबरदस्त पद्धतीने त्यांनी या ठिकाणी खेळून काढले. त्यांच्याकडे लीडअप देखील फार चांगल्या पद्धतीचं झालंय. परंतु आता या ठिकाणी मात्र पाहायचं आहे की या चढाईत इथे काय होतंय. माझ्या मते ही सुपर एट या ठिकाणी झालेली आहे. सुपर एट देखील अर्थातच सामन्याला सुरुवात केली जाते. या दुसरा सेमीफायनलचा सामना आहे. पहिल्या सेमीफायनलचा सामना देखील एक चित्तकराला लढत आपण पाहिली आहे. भीम संघर्ष वेळे आणि सागर मंडळ कुणबाळा या दोन बलाढ्य संघादरम्यान आणि या स्पर्धेचं पहिलं फायनल देखील भीम संघर्ष वेळे संघाने मिळवलं आहे. तर या दुसऱ्या सामन्यामध्ये कुठला संघ विजय संपादित करणार हे देखील पाहण्याजोगे. आपला करता कालभैरव राजे संघाचा चढाई करता आणि ज्याला टॅकल केलं जात आहे. एक चांगली सुरुवात आहे. खरोखरच एक चांगला कमबॅक मैदानामध्ये आपण पाहतोय. गिरडी संघाच्या माध्यमातून कुठेतरी संघ अडचणीत असताना 3 गुणाची एक सुपर रेड आपण पाहिली आहे आणि त्यानंतर एक दर्जेदार कमबॅक आपण पाहिलं. तर त्याला प्रत्युत्तर दाखल आपण पाहिलं तर 6 नंबर प्रदान केलेला आपण जडेला चढाई करता पाहतोय. 7 ताशी चढाई आहे ज्याच्या माध्यमातून कालचा दिवस खरोखरच एक चांगला दिवस राहिला आहे या किरडी शिकवणवाडी संघाकरिता. आजच्या दिवसामध्ये खरोखरच एक चांगला खेळाच्या जोरावरती आजच्या दिवसामध्ये सेमीफायनलमध्ये दाखल झालाय. तर आजच्या तिसऱ्या दिवसामध्ये सेमीफायनल खेळण्याकरिता मैदानामध्ये आपण पाहतोय. खरोखरच एक दर्जेदार लढत आहे ज्याच्या माध्यमातून आपण चढाई करता आलेला 6 नंबर प्रदान केलेला चढाई पडलो ज्याच्या माध्यमातून कालचं सत्र पाहिलं ना. तर कालच्या सत्रामध्ये आपल्या नांदेड संघाकरिता एक सातत्यपूर्ण दर्जेदार कामगिरी करणारा खेळाडू आहे. तर फर्स्ट हाफ सेकंडला सर्वात आहे. संघाचा विचार केला तर अद्याप चांगलं लीड पडा कालभैरव राजे संघाच्या खात्यामध्ये पाहतोय. त्या प्रत्युत्तर दाखवला या चढाईमध्ये देखील 5 जबरदस्ती प्रदान केलेला चढाई पडतो ज्याने खरोखरच आपला संघ गिरणी संघ अडचणीमध्ये असताना वारंवार चढाई केल्या तरी गुणाची प्राप्ती देखील केली आहे. म्हणजेच एक चांगला खेळ केला आहे. मैदानामध्ये आदित्य गज म्हणजे कोणत्याही प्रकारची कमी वासुली द्या. आदित्य संभ्रम आज या स्पर्धेमध्ये जरूर वैराज आहेत. मात्र गिरणी संघ कामगिरी करत असताना आपण मैदानामध्ये पाहतोय. आलेला 6 नंबर प्रदान केलेला चढाईपटूच्या माध्यमातून एक महत्वपूर्ण गुण प्राप्त देखील केला आहे आणि त्याला प्रत्युत्तर दिलं जात आहे. 5 नंबर प्रदान केलेला चढाईपटू ज्याने मागील चढाईमध्ये एक महत्वपूर्ण गुण प्राप्त केला होता आणि सुखरूप आपल्या प्रांगणामध्ये परत लावतात. तर प्रत्युत्तर दाखल प्रेक्षक आक्रमणा करता पाहिला ज्याच्या माध्यमातून तिरंगाची चढाई आहे. गुंडा मिळवतात आपल्या प्रांगणामध्ये गेल्यानंतर प्रत्युत्तर दाखल तर प्रतिक्रमणा करता कालभैरव नांदेड संघाचा 12 नंबर प्रदान केला एक उंच गुणा चढाई पडतो चढाई करता पाहतोय. 6च्या संख्यामध्ये
साच्यापर्यंत चढाई करत असताना ज्याच्या करिता ऊनच मात्र ऑन आहे, मात्र कोणत्याही प्रकारचा आक्रमक पवित्र अद्यापर्यंत त्यांच्या माध्यमातून भाग आहे, वेळ काढून आपलं करत आहे, टाइमपास धोरण आपलं जाते मैदानामध्ये कालभैरव नादी संघाच्या माध्यमातून. मात्र या सामन्यामध्ये खरोखरच खेळणी संघाला कमबॅक करण्यामध्ये त्याचा सर्वात गुणाचं उत्तर त्याला असं करण्यात आपण मैदानामध्ये पाहतोय. खरोखरच आपल्या घरच्या आणि गावच्या मैदानामध्ये खेळत असताना कालभैरव नाट्य संघाचं कौतुक करावं तितकं थोडं आहे. प्रतिस्पर्धी संघाला अद्यापर्यंत एक चांगली कामगिरी केली आहे, तर मध्यंतरापर्यंत गुणफलक जर पाहिलं कालभैरव म्हणजेच मध्यंतरापर्यंत फर्स्ट हाफ कालभैरव नाट्य संघाने आपल्या नावावरती केला आहे. तब्बल 7 गुणाच्या आघाडीसह सेकंड हाफला सुरुवात केली जाते मैदानामध्ये. प्रति आक्रमणाकरता आपण पाहिलं तर मध्यंतरानंतरची पहिली चढाई कालभैरव नाट्य संघाचा एकूणवाद चढाई पडतो आहे, ज्याने कालच्या दिवसामध्ये उत्तम खेळ केलाय आणि उत्तम खेळाच्या जोरावरती हा कालभैरव नाट्य संघ या स्पर्धेमध्ये सेमीफायनल मध्ये दाखल झाला आहे. आणि या सेमीफायनलच्या सामन्यामध्ये देखील पाहिलं ना तर अद्यापर्यंत एक चांगली कामगिरी आपण मैदानामध्ये पाहतोय. प्रत्युत्तर दाखल जर पाहिलं तर जडे एकूणवाद चढाई पडतो आहे, ज्याच्या माध्यमातून देखील निदानरेषा पार केल्यानंतर सुखरूप आपल्या प्रांगणामध्ये परतला, म्हणजे ते निरंक चढाई आपण जडेच्या माध्यमातून पाहिलं तर त्याला प्रत्युत्तर दाखल जर पर्यंत ज्याची सलगची दुसरी चढाई आहे, मध्यंतरानंतरची दुसरी चढाई साकारण्याकरिता आपण ज्याला मैदानामध्ये पाहतोय असा एक 12 नंबर जसे बदल केलेला एक कालभैरव नाट्य संघाचा एक गुणवाद चढाई पडतो आहे, ज्याच्या माध्यमातून निदानरेषा पार केल्यानंतर टाइमपास धोरण अपनावलं जाते, वेळ काढून धोरण अपनावलं जाते मैदानामध्ये. जर टाइमपास केला जातोय प्रत्युत्तर दिलं जाते, ज्याने एका चढाईमध्ये 3 महत्वपूर्ण गुण प्राप्त केले आणि निदानरेषा पार केल्यानंतर तिसऱ्या चढाईचा आमंत्रण दिलंय. आणि तिसऱ्या चढाई करता आपण मैदानामध्ये पाहिलं तर जर्सी क्रमांक 12 मध्यंतरानंतरची सलगची तिसरी चढाई आपण पाहतोय. या आधीच्या 2 चढाया आपण एमपी स्वरूपाच्या पाहिल्यात, मात्र या चढाईमध्ये गुण मिळवणं क्रमपात्र असणार आहे. किती गुणाची कमाई करणार हे देखील पाहण्याजोगं ठरणार मैदानामध्ये. 5च्या संचामध्ये चढाई करत असताना त्याच्याकरिता बोनस ऑन ऑफ आहे मैदानामध्ये. दर्जेदार कामगिरी केली जाते, यावेळी जर बलदरसुरी कामगिरी आहे, दर्जेदार टक्कर केला आहे मैदानामध्ये. प्रतिस्पर्धी संघाच्या महत्वाच्या चढाईपटूला आता मात्र ट्रॅक केलं जात आहे, झकडलं गेलंय, पकडलं गेलाय. पकडी मधला एक महत्वपूर्ण गुण खेळणी संघाच्या खात्यामध्ये. प्रत्युत्तर दाखल जर पडत मानस केले, ज्याने देखील उपारगटामध्ये खरोखर एक चांगली कामगिरी केली जाते, ज्याला देखील टॅकल केलाय. खरोखरच दीपक आपल्या घरच्या मैदानामध्ये खेळत असताना एक चमकदार कामगिरी केली आहे. दीपक चमकला या स्पर्धेमध्ये. खरोखर या स्पर्धेचा आयोजक देखील आहे आणि आयोजक असताना देखील एक दर्जेदार कामगिरी केली जाते मैदानामध्ये कालभैरव नादी संघाच्या माध्यमातून. प्रत्याक्रमणाकरता आपण पाहिलं तर 10 जबरदस्ती परिधान केले का उंच गुरा चढाई करता 5च्या संचापर्यंत चढाई करत असताना ज्यांच्याकरिता बोनस मात्र ऑफ आहे. मात्र कोणत्याही प्रकारचा आक्रमक पवित्र आपण अद्यापर्यंत मैदानामध्ये कालभैरव नादी संघाच्या माध्यमातून पाहत नाही, कारण कालभैरव नादी संघाला माहिती आहे आपल्या सगळ्याकडे चांगल्या गुणाची आघाडी आहे आणि चांगल्या गुणाची आघाडी असताना एकदम सावध पवित्र आपण मैदानामध्ये नादी संघाच्या माध्यमातून पाहतोय. आणि प्रतिस्पर्धी संघाचा विचार केला तर ज्याने देखील या वर्षांमध्ये कित्येक स्पर्धांमध्ये टॉप 4 मध्ये जाण्याचा बहुमान मिळवला आहे, तर या स्पर्धेमध्ये देखील सेमीफायनल मध्ये दाखल झाला आहे आणि खरोखरच एक चांगला खेळ देखील आपण पाहतोय. प्रत्याक्रमणाकरता आपण पाहिलं तर सलगची दुसरी चढाई आहे. मागील चढाईचा विचार केला तर निरंकाशी चढाई आपण पाहिली होती, तोच 10 जबरदस्ती परिधान केला का गुणवाड चढाई पटोपट चढाई करता पाहतोय. 5च्या संचामध्ये चढाई करत सर एक शांत चढाई आहे. गुंड मिळवतात आपल्या प्रांगणामध्ये पण त्याचप्रमाणे स्पर्धा पाहतोय. ग्रामीण विकास कबड्डी संघटनेच्या माध्यमातून मी स्पर्धा पाहतोय आणि ज्याने गेले 2 दिवस या स्पर्धेमध्ये खरोखर एक चांगलं पंचपाटील आपल्याला लाभलं आहे. म्हणजेच या स्पर्धेचे मुख्य पंचायतीमध्ये दीपक उर्फ काकाजी पेटले सर असतील, राजूजी सकपाळ सर आहेत, त्याचप्रमाणे वैभवजी फुलक सर आपण या स्पर्धेच्या माध्यमातून पंचांच्या भूमिकेत पाहतोय. त्याचप्रमाणे या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्याकरता शिवाशिवाळ देण्याकरता ग्रामीण विकास कबड्डी संघटनेचे 2 महत्वाचे पंच सन्माननीय रुपेशजी काकू आणि सागरजी पवार ही 2 पंच देखील आपण या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्याकरता उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्याकरता आपल्या अडरे गावचे समुद्र आणि संयुक्त वडापाव सेंटरचे प्रोप्रायटर्स सन्माननीय रत्न
सर देखील या स्पर्धेला शुभेच्छा मिळवण्याकरता उपस्थित आहेत. सर आपलं देखील आयोजकांच्या माध्यमातून मनापासून हार्दिक स्वागत आहे. प्रत्याक्रमणाकरता आपण मैदानामध्ये पाहिलं तर खरोखरच एक चांगला सामना मैदानामध्ये पाहिला. नांदिवस संघ आपल्या घरच्या मैदानामध्ये खेळत असताना एक चांगली लढत आहे. खरोखरच एक चांगलं काम आहे मैदानामध्ये पाहिलं तर सेकंड हाफचा खेळ मैदानामध्ये चालू आहे. जशा प्रकारे काल भैरव नांदेड संघाची पहिल्या हाफमध्ये सुरुवात होती ना तशाच प्रकारचा खेळ आणि यावेळी देखील टॅकल केलाय, दर्जेदार टॅकल आहे. खरोखरच एक चांगली कामगिरी केली जाते मैदानामध्ये. खरोखरच एक दर्जेदार खेळ केला आहे. मैदानामध्ये पाहिलं तर खरोखरच एक चांगला खेळ आपण मैदानामध्ये पाहतोय. प्रॅक्टिस आक्रमण करता आपण चढाई पडून चढाई करताना ज्याला देखील पकडला गेला आहे. दर्जेदार टॅकल आहे. या चढाईमध्ये देखील महत्वपूर्ण गुण प्राप्त केला आहे. खेळडी संघाकरता तर प्रत्याक्रमणाकरता आपण पाहिलं तर 5 जबरदस्ती प्रदान केला. हा चढाईपडून चढाई करता 4च्या संचामध्ये चढाई करत दुसरा 4च्या करिता बोरेस मात्र ऑफ आहे. मात्र या चढाईमध्ये चांगलं काम केलं जातं. या चढाईमध्ये देखील टॅकल केलंय मैदानामध्ये. खरोखरच नांदेड संघाकरता एकदा जोरदार टाळावल्या मित्रांनो. आपल्या घरच्या मैदानामध्ये खेळतोय आणि घरच्या गावच्या खेळाडूंची मन जिंकण्याचं काम या कालभैरव नांदेड संघाच्या माध्यमातून आपण पाहिलं आहे. आणि या वर्षामध्ये पाहिलं तर कित्येक स्पर्धांमध्ये आपण एक दर्जेदार कामगिरी करत असताना आपण ज्यांना पाहिलं आहे आणि ही स्पर्धा देखील आपल्या गावची स्पर्धा देखील गाजवत असताना आपण मैदानामध्ये पाहतोय. एक चांगलं काम केलंय मैदानामध्ये कालभैरव नांदेड संघाच्या माध्यमातून. शांताशी चढी आहे. वेळ काढून आपलं जात आहे मैदानामध्ये. ऑफिशियल टाइम आउट घेतला परिस्थिती विसरायचं तर सामन्याला सुरुवात केली आहे. प्रत्युत्तर दाखल कपडा एक गुणबाचा टाइम आहे. 3 नंबर जर्सी परिधान केलेला पडा माधवला चढाई करता पाहतोय. शहरा देखील टॅकल केला आहे. खरोखर एक दर्जेदार टॅकल आपण मैदानामध्ये पाहतोय. काल भैरव नांदिवसे या स्पर्धेमध्ये बाबाच्या माध्यमातून एक दर्जेदार टॅकल आहे. खरोखर बाबाच्या माध्यमातून एक दर्जेदार टॅकल आपण मैदानामध्ये पाहतोय. अंगराच्या माध्यमातून आणि ज्याचा जन्मदिवस देखील आहे आणि आयोजकांच्या माध्यमातून आणि मंडळाच्या माध्यमातून कालच्या दिवसामध्ये त्याचा वाढदिवस देखील आपण साजरा करत असताना पाहिला आहे. आणि या संघाच्या माध्यमातून देखील त्याला बर्थडे गिफ्ट देखील दिला आहे. बर्थडेचं खरोखरच एक चांगलं गिफ्ट आपण मैदानामध्ये पाहतोय. आपल्या संघाला पाहिलं तर सेमीफायनल मध्ये दाखल केल्याने एक विजयाच्या उंबरठ्यावरती आपण पाहतोय काल भैरव नांदेड संघाला. कारण कबड्डीचा सामना आहे आणि या सामन्यामध्ये शेवटच्या मिनिटांपर्यंत कोण जिंकणार कोण हरणार हे देखील पाहण्याजोगे ठरणार. प्रत्याक्रमणाकरता आपण पाहिलं तर 10 जबरदस्ती प्रदान केला. चढाई पडून चढाई करता निदान दृश्य पार केल्यानंतर शांत अशी चढाई आहे. वेळ काढून धोरण अपनावलं जातंय मैदानामध्ये. टाइमपास केला जातोय. अर्थातच एका चढाईमध्ये 2 महत्वपूर्ण गुण प्राप्त केले जात आहेत. जडेच्या माध्यमातून एक जुना खेळाडू आहे, एक्सपिरियन्स स्टॅम्पर आहे. खरोखरच ऋतिक आणि जडे हे 2 खेळाडू आपण मैदानामध्ये पाहतोय. ज्याने गेली कित्येक वर्ष या शिकुरवाडी संघाकरता एक चांगली कामगिरी केली आणि या चढाईमध्ये देखील टॅकल केला आहे. दर्जेदार टॅकल आपण मैदानामध्ये पाहतोय. जडेच्या 2 गुणांच्या नंतर खरोखरच एक दर्जेदार टॅकल आपण मैदानामध्ये पाहिला. दर्जेदार कमबॅक करत असताना आपण खेरडी संघाला पाहतोय. तर प्रत्याक्रमणाकरता पुरुष जडे ज्याने मागील चढाईमध्ये 2 गुण प्राप्त केले होते तोच पुरुष आक्रमणाकरता आलाय. काल भैरव नांदेड करता सुपर टॅकलची नामी संख्या दर्जेदार कामगिरी केली जाते. प्रतिस्पर्धी संघाला त्या मात्र ऑलआउटच्या उंबरठ्यावरती आणून ठेवलंय. अर्थातच पुरुषाला आपल्याला सुरुवात केली जाते. आता मात्र ऑलआउट नेण्याची नामी संधी आपण खेरडी संघाच्या माध्यमातून पाहतोय. तर काल भैरव संघाकरिता ऑलआउट वाचवण्याकरिता आपण मैदानामध्ये पाहिलं तर जर्सी क्रमांक 1 परिधान केलेला खेळाडू आणि ज्याला चांगलं काम आहे. अर्थातच ऑलआउट वाचवला एक महत्वपूर्ण गुण प्राप्त केलाय मैदानामध्ये. प्रत्याक्रमणाकरता आपण पाहिलं तर 7 नंबर जर्सी परिधान केला. चढाई करता
कोचच्या संचामध्ये चढाई करत असताना चर्चा करता सुपर टॅकलची दाबी सध्या आहे. सुपर टॅकल पाहायला मिळणार का? अर्थातच पाहण्याजोगं ठरणार. अर्थातच एक चांगला सुपर टॅकल आपण मैदानामध्ये पाहतोय. खरोखर एक दर्जेदार कामगिरी आहे मैदानामध्ये. चालू सामना संपण्याकरता शेवटचे 5 मिनिटे आणि निर्णायक 5 मिनिटांचा खेळ शिल्लक असताना गुण संख्येचा विचार केला तर खिरडी शिवणवाडी 18 तर कालभैरव नादेचे 26 विरुद्ध 18चा सामना आपण मैदानामध्ये पाहतोय. म्हणजेच अद्यापपर्यंत 8 गुणाची भरभक्कम आघाडी या नादेवच्या संघाच्या मध्यामध्ये पाहतोय. चालू सामन्यापर्यंत 5 मिनिटांपेक्षा कमी कालावधी मैदानामध्ये शिल्लक आहे आणि कमी कालावधीचा मैदानामध्ये मैदानामध्ये पाहतोय. चांगली कामगिरी आहे मैदानामध्ये. अर्थातच विश्वचंद्र पुढे एकदा चालू सामना संपण्याकरता शेवटचे 4 मिनिटे आहेत. निर्णायक 4 मिनिटांचा खेळ मैदानामध्ये शिल्लक आहे आणि या 4 मिनिटांचा खेळ शिल्लक असताना 10 दिवसीय संघाच्या माध्यमातून अर्थातच पुढे एकदा विश्वचंद्र सुरुवात केली जाते. या सामन्याला आपण दाखल प्रति 11 बडा करता आपण 6 जबरदस्ती प्रदान केला. चढाई पुढे पडा जडेला चढाई करता पाहतोय. ज्याच्या करता 4च्या संचामध्ये चढाई करत असताना खरोखर एक चांगली चढाई आपण मैदानामध्ये पाहिली आहे. शताचा खेळ आहे. गुंड मिळवताच आपल्या प्रांगणामध्ये सुखरूप परतलाय. प्रत्युत्तर दाखल जर तिसरी चढाई आणि तिसऱ्या चढाई करता आपण मैदानामध्ये पाहिली तर जर्सी क्रमांक 12 यांनी खरोखरच या सामन्यामध्ये चांगला खेळ केला नाही. त्याला टॅकल केलं जात आहे मैदानामध्ये. खिरडी संघाच्या माध्यमातून चांगलं कमबॅक पडावं लागेल. एक दर्जेदार गेम आहे. चालू सामना संपण्याकरता निर्णायक 3 मिनिटांचा खेळ शिल्लक आहे आणि 3 मिनिटांचा खेळ शिल्लक असताना आपण 6 नंबर जर्सी प्रदान केला. हा चढाई आपण चढाई करता शताची चढी या गोंड्या मिळवतात आपल्या प्रांगणामध्ये परत आहे. प्रत्येक रमणा करता आपण पाहिलं तर खरोखरच एक चांगलं काम आपण मैदानामध्ये पाहतोय. किती मिनिटं आहेत? विश्रांतीला सामन्याला सुरुवात केली आहे. एका दृश्य पार केल्यानंतर वेळ काढून आपण चालू सामना संपण्याकरता शेवटची 2 मिनिटे आहे. निर्णायक 2 मिनिटांचा खेळ मैदानामध्ये शिल्लक आहे आणि 2 मिनिटांचा खेळ शिल्लक असताना चढाई करता आपण पाहिलं तर 10 जमात बलिदान केला. हा चढाई बुडवून झाली. या स्पर्धेमध्ये अद्याप चांगली कामगिरी केली आणि आता मात्र चढाई करता मैदानामध्ये आपण ज्याला पाहतोय मैदानाच्या पार केल्यानंतर महत्वपूर्ण गुण प्राप्त केला आहे. जर सामन्यातील निर्णायक शिल्लक असला खेळणी संघाच्या माध्यमातून एक दर्जेदार कमबॅक केलं जात आहे मैदानामध्ये. चालू सामना संपण्याकरता शेवटचा 1 मिनिट आहे. तिरोडा 1 मिनिटाचा खेळ शिल्लक आहे. पुन्हा चढाई करता
थर्ड तिसरी चढाई आणि तिसऱ्या चढाई करता आपण मैदानामध्ये पाहिलं तर खरोखरच एक सामन्याचे काय डिडक्शन दिलं कसं नाही पुढे गरजेदार टाकला आपण मैदानामध्ये पाहिला खेळडी संघाच्या माध्यमातून वर घे पुढे घे अजून कबडा करता आपण चढाई करता आणि या स्पर्धेमध्ये तर मित्रांनो चालू सामन्यामध्ये खरोखर जर चिंता करणारा आपण सामना पाहिला आहे आणि चालू सामन्यामध्ये गिरडी शिकवणवाडी संघ विजय